नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। काल बक्कासूर केसरीचं मैदान पार पडलं मित्रांनो, रेट्रे फाटीवरती, रेट्रे धरणे फाटीवरती। त्या मैदानामध्ये काही लोकांना प्रश्न पडले की नक्की मैदान झालं का नाही, सेमीफायनल झाले का नाही, फायनल झालं का नाही। मित्रांनो, मी काल मैदानामध्ये होतो, तुम्हाला माहिती आहे दुधे भावी या ठिकाणी, परंतु मला अशी माहिती मिळते की त्या मैदानामध्ये पाऊस खूप प्रमाणामध्ये पडला आणि त्या मैदानामध्ये एवढा पाऊस पडला की तिथं काळ्या मातीचं रान आहे मित्रांनो, आणि त्या रानामध्ये पळणं बैलांना मुश्किल होतं। आणि कसं होतं, महाराणाच्या फाट्या आणि काळ्या मैदानाच्या फाट्या यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो। आणि तुम्ही की त्याच्यामुळेच मला असं वाटतं की काल मैदान जे आहे ते झालेलं नसावं, आणि त्या मैदानाचं जे आहे ते मला तर तुम्ही बघितलं ते मैदानामध्ये गट किती होते मला पण माहीत नाही। मी सांगितलेले तुम्हाला गटाचे व्हिडिओ 1 ते 10चे गटाचे निकाल सांगितलेले, परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडला की महाराष्ट्राचा लाडका नंदी ज्याच्या नावाने ते मैदान होतं, आणि तुम्ही बघितलं स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान आयोजित केले होतं। मग दादा सरकार यांचे नंदी त्या मैदानामध्ये का नव्हते मित्रांनो? सोमवारी ते नंदी जे आहेत ते पळत नाहीत मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ते पळत नाहीत सोमवारी नंदी दादा सरकार यांचे। आणि बकासूर त्या ठिकाणी का नाही आला याचं सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली की नक्की का नाही आला, कारण की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे त्या ठिकाणी लागलेलं होतं की बकासूर कोणत्या गटामध्ये पळू शकेल, बकासूरचा पैरा कोण असू शकेल। परंतु सगळ्यांना जे आहे ते निराशा हाती आलेली, कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूर सलग 3 दिवस पळाला मित्रांनो, आणि मध्ये 1 दिवसाचाच फक्त गॅप होता। तुम्ही बघितलं पहिलं मैदान जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतं, तर त्या ठिकाणी पळाला बकासूर। तिथून परत आला चोराडे मैदानामध्ये, चोराडीच्या मैदानामध्ये तो 2 फेरे पळाला। तिथून नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तो दुधे भावी या ठिकाणी पळाला, तिथं 2 फेरे पळाला, म्हणजेच 3 दिवसामध्ये सलग 5 फेरे पळाला। आणि असला उन्हाचा कडाका आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये पळणं एवढं पॉसिबल गोष्ट नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे। आणि मी व्हिडिओ बनवतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूरला खूप प्रेम करतो आपण बकासूरवरती, आणि प्रेम करतो म्हणून तर बकासूरच्या गोठ्यावरती गेलेलो होतो। परंतु असो मित्रांनो, बकासूर न येण्याचं कारण म्हणजेच त्याला आरामाची सक्त गरज आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघितलं वारंवार पळतोय तो, किती पळेल बिचारा, पळतो तो मालकाच्या नावासाठी, तो पळतो तो फॅनसाठी, परंतु तुम्ही बघितलं मित्रांनो त्याला तो येऊ नाही शकला। त्याच्या नावाने मैदान होतं आणि खूप जणांची इच्छा होती, आणि खूप चांगलं मैदान जे आहे ते आयोजित केलेलं होतं आयोजकांनी, परंतु तुम्ही बघितलं तो नाही येऊ शकला, कारण की त्याचं म्हणजे सारखं त्याला आरामच नाही, एवढून सारखं ट्रॅव्हलिंग पळणे, म्हणून मामांनी असा निर्णय घेतला की त्याला न पळवण्याचा निर्णय घेतला। आणि तुम्ही बघितलं कालच्या मैदानामध्ये जरी बकासूर नसेल पळाला, परंतु त्या बकासूरचा मालक संतोष साळुंके हे मैदानामध्ये काल उपस्थित होते मित्रांनो। त्यांचासुद्धा सत्कार जो आहे तो करण्यात आलेला, आणि मामा जरी बकासूर नाही आला तरी मामा त्या ठिकाणी उपलब्ध होते, त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं आयोजकांनी, तरी त्यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी मामा उपलब्ध झाले। तुम्ही बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूरने विक्रमांचे महामेरू उभे केलेत, परंतु तो काल पळायला पाहिजे होता असं खूप लोकांचं, सांगली जिल्ह्यातील जेवढे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षक वर्गाचे मला फोन येत होतात, दादा नक्की सांगा बकासूर कुठे पळतोय, कसा पळतोय, कारण की 3 मैदानं होते मित्रांनो। परंतु असो, नाराज होऊ नका मित्रांनो, तो बकासूर आहे आणि तो 100% आता कुठल्या मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो, दिसेल तुम्हाला लवकरच मैदानामध्ये दिसेल, परंतु त्याला आराम करू द्या। आराम केल्यानंतर तो एक चांगल्या प्रकारे वेग घेतो, ते चांगल्या प्रकारे कामगिरी करतो। परंतु आता सगळे म्हणतील की त्याला सलग 3 दिवस का पळवलं मित्रांनो? तुम्ही बघितलं नाशिक मैदानामध्ये 1 फेरा पळाला, ट्रॅव्हलिंग केल्यानंतर तो 1 हप्ताभर तरी मैदानामधून लांब होता, आणि तुम्हाला माहिती आहे बकासूर दिवसाआड पळतो कारण की त्याला सवय आहे पळण्याची, परंतु तो 7 ते 8 दिवस आराम केला। त्याच्यामुळे मामाने असा निर्णय घेतला की त्याला सलग थोडंसं पळवूया, कारण की त्याचे पाय मोकळे होतात, कारण की बकासूरला आराम लागत नाही, बकासूरला सारखं पळायला लागतं। परंतु मित्रांनो काल बकासूर न येण्याचं कारण म्हणजेच त्याचं ट्रॅव्हलिंग खूप झालेलं होतं, तो सलग 3 दिवस पळाला होता, त्याच्यामुळे बकासूर जो आहे आपल्या महाराष्ट्राचा लाडका काल रेट्रे धरण फाटीवरती पळायला आलेला नव्हता।
त्याचे मालक जे आहेत त्या मैदानामध्ये उपस्थित झाले, आयोजकांनी इन्व्हाइट केलं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळेच बकासूर जो आहे तो आपल्याला तुम्ही बघितलं सारखं पळतोय, आरामाची गरज होती त्याच्यामुळे तो आलेला नाही आहे. मामाने निर्णय घेतला की बकासूरला आराम द्यावा, म्हणून मामा त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या मैदानाला शोभा वाढवली. खूप चांगलं मैदान पार पडलं असतं, परंतु पावसाने त्या मैदानामध्ये व्यत्यय आणला. त्याच्यामुळे मैदानच जे आहे ते मला वाटते सेमी झाले का नाही, फायनलसुद्धा नाही दिसला. परंतु असो, ही होती काल मैदानामध्ये बकासूर का नाही पळला ही महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.